नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता आर्या तिच्या आयुष्यातला असणारा खडतर प्रवास जीवाला सांगू लागते। आर्या म्हणू लागते, मग माझ्या आयुष्यात आला तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट, तो म्हणजे नशा, ड्रग्स या सगळ्याच्या मी आहारी गेले। जी मुलगी, जी व्यक्ती पेशंटला वाचवण्यासाठी तिचे हात पुढे असायचे, त्याच हातात आज ड्रग्स असायचे आणि कण कण ती स्वतःला संपवत होती। आणि मग मात्र माझ्या आयुष्यात झाली ती एका हिरोईनची एंट्री, नंदिनी मोहिते। तिने तर माझं संपूर्ण आयुष्य बदललं। तिने मला त्या अवस्थेत पाहिलं आणि त्यानंतर मात्र ती मला तिथून घेऊन बाहेर पडली। ती मला आनंद निवासला घेऊन आली। रात्रंदिवस तिने माझी काळजी घेतली, रात्रंदिवस ती माझ्यासोबत असायची। मला बरं वाटण्यासाठी तिने खूप प्रयत्न केलेत। माझ्याकडे मेडिकलची डिग्री होती पण इंटर्नशिप बाकी होती आणि त्यावेळी तिने माझ्यासाठी काही शब्द टाकले, सिनियरच्या भेटी घेतल्यात आणि माझा जॉब मला पुन्हा कसा मिळेल यासाठी तिने प्रयत्न केलेत। तिने माझ्यासाठी इतकं काही केलंय की तिने काही करायचं शिल्लक ठेवलंच नाही। तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे असं म्हणत आता आर्या अभिमानानेच नंदिनीकडे पाहत असते, तर दुसरीकडे वसू आत्या आता इथे विजयच्या रूमच्या दिशेने येत असतात आणि त्याचवेळी वसू आत्यांचं लक्ष नंदिनीच्या रूमकडे जातो। जीवा, नंदिनी आणि आर्या यांचं बोलणं चालू असतं। वसू आत्या पाहतात आणि म्हणू लागतात, काय चाललंय या तिघांचं? इथे मात्र ही तिघही गप्पा मारत असतात आणि घडलेला सर्व प्रकार आर्या जीवाला सांगत असते। तर दुसरीकडे वसू आत्या म्हणतात, कालही तिघं अशीच रूममध्ये होती आणि गप्पा मारत होत्या। नक्की काय घडलं असेल? नक्कीच काहीतरी शिस्त आहे आणि मला ते शोधून काढावंच लागेल असं म्हणत वसू आत्या आता रूमच्या दिशेने येत असतात। तर दुसरीकडे आता आर्या जीवाला म्हणते की नंदिनीने मला मूव्ह ऑन केलं, तिने या परिस्थितीतून मला बाहेर काढलं। खरं तर त्या क्षणाला त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये गेली होती, परंतु या सगळ्यातून नंदिनीने मला सावरलं। या सगळ्यातून तिने मला एक वेगळा मार्ग दाखवला। त्यानंतर मी माझ्या परीक्षा दिल्या, माझ्या सगळ्या कोर्सेस पूर्ण केलेत आणि मग मात्र मी खऱ्या अर्थाने माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली। एक आयुष्याला नवी दिशा मिळाली, ही फक्त नंदिनीमुळे। पण मला सगळ्यात जास्त आनंद केव्हा झाला माहीत आहे? मी ज्यावेळी लहान मुलांची डॉक्टर झाले त्यावेळी। मी ज्यावेळी लहान मुलांना हाताळते त्यावेळी मला सतत वाटतं की माझा मुलगासुद्धा कुठेतरी चांगल्या ठिकाणी असेल। मी आता खूप छान लहान मुलांची काळजी घेते, त्यांच्यावर उपचार करत असताना मला एक वेगळा आनंद मिळत असतो। एवढंच काय तर बायकांची डिलिव्हरी, त्यांच्या मुलांना ज्यावेळी तान्ह्या मुलांना हातात घेते त्यावेळी पुन्हा एकदा मला माझ्या मुलाची आठवण येते, परंतु कुठेतरी तो सुद्धा एका चांगल्या ठिकाणी असेल, तो सुद्धा सेफ ठिकाणी असेल असं मला नेहमी वाटत असतं। पण कधीतरी स्वतःच्या न जन्माला आलेल्या बाळाबद्दल विचार करून खचायलाही होतं। तर इकडे वसू आत्या जीवा आणि नंदिनीच्या रूमच्या दिशेने येत असतात। तर पुढे आर्या म्हणते, सो मला तुमच्या बाळाला जन्म द्यायला आवडेल। कुठेतरी मी माझ्या न जन्माला आलेल्या बाळाला जन्म देते असंच मला वाटेल। त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मीच तुम्हाला बोलते असं म्हणत आता आर्या तिचे अश्रू पुसते आणि जीवा आणि नंदिनीचा हात हातात घेत म्हणते, प्लीज मला एक चान्स द्या। इथे मात्र वसू आत्या त्यांच्या रूमच्या बाहेर उभे राहून सगळं काही ऐकत असतात। तर दुसरीकडे आर्या जीवा आणि नंदिनीला म्हणते, प्लीज मला तुमच्या बाळाची आई होऊ द्याल। आता इथे मानिनीताई येतात आणि वसू आत्यांना भानावर आणत विचारतात, काय काय चाललंय इथे? आता मात्र वसू आत्या घाबरतात आणि म्हणतात, ते मी तर मानिनीताई म्हणतात, वसू आत्ताई अहो काय चाललंय तुमचं? हे जीवा नंदिनीच्या रूमच्या बाहेर राहून त्यांचं तुम्ही बोलणं ऐकताय, त्यांचं बोलणं तुम्ही चोरून ऐकताय। आता मात्र मानिनीताईंचा आवाज रूममध्ये जातो। तर इकडे वसू आत्या मानिनीताईंना बाजूला घेतात आणि म्हणतात, मानिनी इकडे, मी जे सांगते ते ऐक। तुला सांगते मानिनी, आपल्या घरामध्ये काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय। तुला सांगते मी कालपासून यांना पाहते की ही तिघही रूममध्ये जाऊन चोरून बोलतायत। अगं मी विजयरावांच्या रूममध्ये चार्जर आणायला जात होते ना, त्यावेळी मी बाल्कनीतून पाहिलं, ही तिघही काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवर बोलतायत। काय बोलत असतील हे तिघही? नंदिनी, जीवा आणि तिची ती आयरा। तर आता मानिनीताई म्हणतात आर्या, तर वसू आत्या म्हणतात हा तेच ती आर्या, नंदिनी आणि जीवा रूममध्ये काय बोलत असतील मानिनी? चल ना आपण ऐकूयात। तर आता मानिनीताई म्हणतात, वसूताई अहो सगळ्यांचीच डोकी तुमच्यासारखी चालत नाहीत। अहो तुम्ही कसला विचार करताय? ती आपली मुलं आहेत आणि कसला प्लॅन कोणाविरुद्ध आणि कटकारस्थानं करणं हे आपल्या मुलांच्या रक्तात नाही आहे, त्यांचा स्वभावच नाही आहे तो।
आणि वसुताई, काल तुम्ही जीवाला ओरडलं पण तो बरोबरच बोलत होता. तुम्ही तर डिटेक्टिव्हगिरीच करताय. इथे उभं राहून त्यांच्या रूममधलं बोलणं ऐकणं हे योग्य आहे का वसुताई? तर वसुआत्या म्हणतात, मी डिटेक्टिव्हगिरी करत नाहीये मानिनी. अगं मी बघितलंय त्या तिघांना, जीवा, नंदिनी आणि ती आर्या आतमध्ये आहेत. मानिनी ताई म्हणतात, नाही, जीवा किचन रूममध्ये आहे, ज्याला मी काम सांगितलं आहे, आणि माझा मुलगा किचनमध्ये आहे, त्यामुळे तो इथे येणं शक्यच नाही. तर आता वसुआत्या म्हणतात, हा तुझा भ्रम आहे मानिनी. अगं तुझ्या मुलांवर विश्वास आहे, पण तुला खरंच वाटतंय का तुझी मुलं तुझ्या आज्ञेत आहेत, तुझं सगळं काही ऐकतात? मानिनी, या भ्रमातून बाहेर ये, चल मी तुला दाखवते. असं म्हणत आता वसुआत्या जीवा नंदिनीच्या रूमचा दरवाजा वाजवतात. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, बाहेर वसुआत्या आल्या आहेत आणि आता त्या नक्कीच सिद्ध करतील जीवा. तर जीवा म्हणतो, नाही, मी असं काहीही होऊ देणार नाही. वसुआत्याला कुठल्याही गोष्टीची मी खबर लागू देणार नाही, त्यामुळे प्लीज नंदिनी तू रिलॅक्स हो. असं म्हणत आता जीवा नंदिनीला म्हणतो, 1 मिनिट. असं म्हणत जीवा आता नंदिनीला विंडोजवळ घेऊन येतो. तर नंदिनी म्हणते, तुम्ही इथून उडी वगैरे मारणार आहात का? जीवा म्हणतो, नाही, मी असं काहीही करणार नाही, तुम्ही फक्त दरवाजा उघडा. इकडे वसुआत्या सतत दरवाजा वाजवत असतात आणि म्हणू लागतात, प्लीज दरवाजा उघडा. जीवा तू आत आहेस मला माहीत आहे, दरवाजा उघड बरं. परंतु जीवा काही दरवाजा उघडत नाही, किंवा नंदिनी सुद्धा. परंतु त्यानंतर आता जीवा ज्यावेळी विंडोच्या बाहेर जातो त्यावेळी जीवाने सांगितल्याप्रमाणे नंदिनी दरवाजा उघडते. तर वसुआत्या म्हणतात, ये मानिनी आत ये, मी तुला दाखवते. असं म्हणत मानिनी ताईंना त्या आतमध्ये घेऊन येतात. परंतु समोरचं दृश्य पाहून वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या म्हणतात, तो तर इथेच. मानिनी ताई म्हणतात, का इथेच? कोण आहे इथे? कोणीही नाही आहे. वसुताई, अहो काय चाललंय? वसुआत्या म्हणतात, नाही मानिनी, अगं मी खरंच पाहिलं, जीवा इथेच होता. अगं मी स्वतःच्या या डोळ्यांनी. असं म्हणत मानिनी ताईंना आता वसुआत्या समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता वसुआत्या नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं कुठे आहे जीवा? नंदिनी म्हणते, जीवा मला काय माहीत कुठे आहेत? तर त्यानंतर आता आर्या म्हणते, जीवा जन्मीजय तो कुठे इथे आहे? तो तर इथे आलाच नाहीये. वसुआत्या म्हणतात, मानिनी या दोघीही खोटं बोलतायत, मला माहीत आहे जीवा इथेच आहे. अगं मानिनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या डोळ्यांवर तरी विश्वास ठेव, मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलं आहे. तर आता आर्या म्हणते, कदाचित चष्म्याचा नंबर वाढला असेल. तर वसुआत्या म्हणतात, तू गप ग, मला खात्री आहे जीवा इथेच आहे. असं म्हणत आता वसुआत्या काही ऐकून घ्यायला तयार नसतात. मानिनी ताई म्हणतात, बस वसुताई, अहो आता काय करणार आहात तुम्ही? किती डिटेक्टिव्हगिरी करणार आहात? अहो जीवा इथे नाहीये, चला खाली बरं. वसुआत्या म्हणतात, एक मिनिट, मी वॉशरूममध्येच पाहते. परंतु आता जीवा वॉशरूममध्ये सुद्धा नसतो. वसुआत्या म्हणतात, मग कुठे गेला असेल हा जीवा? एक मिनिट, ही खिडकी का उघडी आहे? ही तर खिडकी बंद होती. असं म्हणत वसुआत्या आता खिडकीपाशी येतात. जीवा तर त्या दरवाजाच्या मागेच उभा असतो. तर वसुआत्या म्हणतात, जीवा तर इथेही नाहीये, मग कुठे असेल? पण ही खिडकी का अशी ठेवली आहे? तर आता मानिनी ताई म्हणतात, वसुताई अहो काय करताय तुम्ही हे? आता वसुआत्यांना इथे काव्या हॉलमध्ये दिसते. आता वसुआत्या काव्याला आवाज देऊ लागतात, टाळ्या वाजवत म्हणतात, काव्या अगं बघ ना इकडे. परंतु काव्याच्या कानात हेडफोन्स असतात, त्यामुळे काव्याला काही ऐकू जात नाही. तर जीवा मनाशीच म्हणतो, देवा प्लीज काही झालं तरी काव्याने वरती पाहायला नको. तिने जर वर पाहिलं तर ती नक्कीच मला आवाज देईल आणि मग सगळं संपलं. नाही देवा प्लीज काहीतरी मदत कर. इथे मात्र काव्यही तिथून निघून जाते. तर त्यावेळी मानिनी ताई टाळ्या वाजवत म्हणतात, ओ वसुताई चला आता तुम्ही इथून चला. काय चाललंय तुमचं हे? इथे जीवा नाहीये हे सिद्ध झालंय ना. परंतु वसुआत्यांना खात्री असते की जीवा इथेच कुठेतरी आहे. पण इकडे मात्र तोपर्यंत जीवा कसं बसत जिना उतरून खालीही आलेला असतो आणि पुन्हा एकदा रूमच्या दिशेने येतो आणि आवाज येत म्हणतो, काय चाललंय तुमचं हे आणि कोणाला शोधताय तुम्ही हे? आता मात्र वसुआत्यांना काहीच कळत नाही. वसुआत्या म्हणतात, जीवा तू इथून का आलास? तर जीवा म्हणतो, काय झालंय? मी इथूनच तर येणार ना. आता मात्र आर्याला हसायला येत असतं. जीवाने वसुआत्यांना चांगला चकवा दिलेला असतो आणि आता मात्र वसुआत्यांनाच काही कळत नसतं. एकीकडे त्यांनी जीवाला रूममध्ये पाहिलेलं असतं, तर दुसरीकडे जीवा त्यांना रूममध्ये न दिसता तो बाहेरून रूममध्ये येतो. त्यावेळी मात्र वसुआत्यांना काहीच कळत नाही. त्या फक्त जीवाकडे पाहत असतात आणि त्यांची ती अवस्था पाहून मानिनी ताई म्हणतात, काय झालं वसुताई? भूत नाहीये, खरंच जीवा आहे तो. तर वसुआत्या म्हणतात, अगं पण. तर जीवा म्हणतो, आणि इथून कुठून आलास असं विचारतेस म्हणजे? दरवाजातूनच तर आलोय ना, अजून कुठून येतात माणसं? तर आता मात्र वसुआत्यांची बोलतीच बंद झालेली असते. मानिनी ताई म्हणतात, जीवा तूच सांग तू कुठे होतास?
तर जीवा म्हणतो की कुठे होतास, म्हणजे मी तर खालीच होतो. हा, मला एक महत्त्वाचा कॉल आला होता, नेटवर्क मिळत नव्हतं म्हणून मी बाहेर गेलो होतो. पण काय झालं, तुम्ही असं का विचारताय? आता मात्र जीवा वसुहत्यांना म्हणतो, काय झालंय वसुहत्या? आता मात्र वसुहत्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. जीवा म्हणतो, आई अगं, मला तू काय काम दिलं होतंस की सर्वांना जेवणं वाढ. एकतर मी सगळी कामं केली, तिथे जेवणाची ताटंही वाढून ठेवली आहेत, आणि इथे माझ्या बायकोला, माझ्या बाळाला आणि आमच्या ह्या पाहुणीला भूक लागली आहे, त्याचा काही विचार करणार आहात की नाही? मानिनीताई म्हणतात, अरे हो हो आर्या, सॉरी हा, तुला या सगळ्या काही गोष्टी सहन कराव्या लागतात, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागल्यात. तर आर्या म्हणते, नाही नाही, मला तर खूप मज्जा आली. मानिनीताई म्हणतात, मज्जा आली तर चला मग जेवायला चला. असं म्हणत मानिनीताई सगळ्यांना जेवायला घेऊन जातात. वसुहत्या मात्र तिथेच थांबतात आणि म्हणू लागतात, हे कसं शक्य आहे? मी जीवाला पाहिलं होतं, इथेच तर पाहिलं होतं, खिडकीकडे तर पाहिलं होतं, असं कसं शक्य आहे? असं म्हणत वसुहत्या खिडकीकडे येतात आणि म्हणू लागतात, खरंच माझ्या चष्म्याचा नंबर? तर आता आर्या मागून येते आणि मोठ्यानेच म्हणते, वाढलाय. आता मात्र वसुहत्या म्हणतात, तू गप ग, मला म्हणे की तुझ्या चष्म्याचा नंबर वाढला आहे. असं म्हणत वसुहत्या आता आर्याकडे रागाने पाहतात, परंतु आर्या तिथून निघून जाते. वसुहत्या खिडकीतून खाली पाहत असतात, तर त्यावेळी तिथे काव्या त्यांना पाहते आणि म्हणते, काय वसुहत्या, तुम्ही तिथे काय करताय? उडी वगैरे मारायचा विचार आहे का? वसुहत्या प्लीज अहो, असं काही करू नका, हाडं मोडतील, पाय मोडेल, आणि मग तुमचा सुद्धा पाय रम्यासारखाच, कारण अगोदरच रम्याचा पाय मोडलाय, आता तुमचा पाय मोडला तर मग दोघेही घरभर लंगडी खेळत बसाल, नाही का? वसुहत्या म्हणतात, काहीतरीच काय बोलतेस ग, मी उडी वगैरे मारत नाहीये. तर काव्या म्हणते, हो ना, मग तुम्ही जेवायला येताय ना, भूक लागली असेल तुम्हाला. तर वसुहत्या म्हणतात, हो आलेच. आता वसुहत्यांना काहीच कळत नसतं, त्यांच्या मनाचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो. तर आता सर्वजण एकत्र येऊन जेवायला बसतात. तर त्यावेळी सर्वजण जेवायला सुरुवात करतात आणि त्यांच्यासोबत जीवासुद्धा. जीवा म्हणतो, चला जेवायला सुरुवात करा. तर विक्रम म्हणतात, काय रे, तुला जेवणाची इतकी काही झाली आहे का? अरे आज जिचा वाढदिवस आहे, तिला प्रेमाने एक गोडाचा घास तर भरव. तर जीवा म्हणतो, हो मी भरवणारच होतो, त्यासाठीच तर चमचा घेतलाय ना. विक्रम म्हणतात, हो का? तर आता जीवा नंदिनीला गोडाचा घास भरवतो आणि त्यावेळी मात्र आता नंदिनीला आणि जीवाला असं एकत्र पाहून आणि त्यांच्यातील ते प्रेमळ क्षण पाहून आर्याला मात्र खूप वाईट वाटतं. आर्याला नकुलसोबतचे क्षण आठवतात. नकुलने आपल्याला भरवलेला प्रेमाचा घास आजही आर्याला आठवत असतो आणि त्यावेळी मात्र तिचं मन अस्वस्थ होतं. तिला खूप आठवण येत असते आणि ते सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोर असतात. आर्याचे डोळे पाणावलेले असतात. अजूनही आर्याने सगळ्या आठवणी अगदी फक्त मनात साठवून ठेवलेल्या असतात. तर काव्याचा तिच्याकडे लक्ष जातो. काव्या आर्याला आवाज देत म्हणते, काय ग, काय झालंय, तू अशी शांत कायस? आर्या म्हणते, नाही काही नाही. कुठे काय? असं म्हणत आता आर्या विषय बदलण्याचा प्रयत्न करते. तर मानिनीताई म्हणतात, आर्या खरं सांगू का, पण तुला भेटून आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. मुख्य म्हणजे तुझ्या बहिणींना छान वाटलं असेल, हो की नाही? तर आता पार्थ म्हणतो, हो हे मात्र अगदी खरं आहे. आणि आता आर्या मॅडम म्हणजे आमच्या घरच्याच डॉक्टर असल्यामुळे नंदिनी आणि काव्य या दोघांच्याही डिलिव्हरीचं आम्हाला खरंच कुठलंही टेन्शन नाही आहे. आता काळजी करायचं कारणच नाही, घरचेच डॉक्टर आहे म्हटल्यावर विषयच येत नाही ना. तर पार्थ पुढे म्हणतो, बाकी आर्या तुम्ही आता घरच्याच आलात हा. असं म्हणत आता सर्वच जण आर्याचं अगदी मनापासून स्वागत करतात. पण वसुहत्या मात्र खोड काढल्याशिवाय राहत नाहीत. वसुहत्या म्हणतात, घरच्याच झाल्या म्हणजे तुला काही घर वगैरे नाही आहे का? तर आता जीवाला खूप राग येतो. जीवा म्हणतो, वसुहत्या काय गं ही बोलण्याची पद्धत? वसुहत्या म्हणतात, नाही म्हणजे मी तिला विचारते की तुझं कुटुंब वगैरे आहे की नाही, अगं तुझं लग्न झालंय की नाही? तर आता आर्या म्हणते, झालंय ना, लग्न झालं, माझं कुटुंबही होतं. तर वसुहत्या म्हणतात, होतं म्हणजे? तर आर्या म्हणते, मी माझ्या कुटुंबाला गमावलं आहे. माझा नवरा जीत, माझा 2 वर्षाचा मुलगा नकुल आणि माझं न झालेलं मूल 7 महिन्याचं मूल, त्यालाही मी गमावलं आहे. हे ऐकताना सर्वांनाच खूप वाईट वाटतं. वसुहत्या म्हणतात, गमावलं आहे म्हणजे? तर आर्या म्हणते, आमचा एक मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये मी माझं संपूर्ण कुटुंब गमावलं आहे. आता वसुहत्या म्हणतात, सॉरी, ऐकून वाईट वाटलं, पण बघ ना, काय दैवाचा खेळ असतो ना. म्हणजे जी मुलगी दिवसभर इतक्या बाळांना हाताळते, तिच्या पदरातच बाळ नाही. आता मात्र जीवा खूप चिडतो आणि वसुहत्यांना म्हणतो, वसुहत्या काय चाललंय हे आणि काय बोलतेस तू हे? तर आता आर्या म्हणू लागते, जन्मीजय कशाला चिडतोयत? टेक्निकली पाहायला गेलं तर वसुहत्यांचं बोलणं अगदी बरोबर आहे, त्यांचं काही चुकलेलं नाही. पण हो वसुहत्या, मला जरी स्वतःचं बाळ नसलं ना, तरी दुसऱ्यांच्या बाळाला त्यांच्या अगदी आईप्रमाणेच मी हाताळते, त्यांची आईप्रमाणे काळजी घेते.
त्यांच्यावर अगदी मनापासून माया करते, मग ते बाळ स्वतःचं असो किंवा दुसऱ्याचं किंवा माझ्या बहिणींचं, नंदिनी किंवा काव्याचं. आता आर्या नंदिनीला प्रश्न करत म्हणते, काय नंदिनी, तुझं बाळ देशील ना मला सांभाळायला? तर आता जीवाला नंदिनीचं आणि आर्याचं बोलणं आठवतं. नंदिनी आर्याला म्हणालेली असते, जी मुलगी माझ्या बाळाची आई सरोगेट मदर व्हायला तयार असेल ना, तिचे पाय धरायला सुद्धा मी तयार आहे. तर आता आर्या म्हणालेली असते की पाय धरायची काहीच गरज नाही आहे, एक मिठी मारलीच तरी पुरे आहे, कारण मी तुमच्या मुलाची आई व्हायला तयार आहे, मी सरोगेट मदर व्हायला तयार आहे. तर नंदिनी आर्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, हो हो नक्कीच, आम्ही आमचं बाळ तुला सांभाळायला नक्कीच देऊ. तर आता काव्या म्हणते, मी सुद्धा प्रेग्नेंट आहे, मला सुद्धा बाळ होणार आहे, आणि हो आर्या, मी सुद्धा माझं बाळ तुझ्याकडे सांभाळायला नक्कीच देईन. तर आता नंदिनी आर्याचं कौतुक करत म्हणते, आर्या, तू लहान मुलांना अगदी छान पद्धतीने हाताळतेस, त्यांची खूप छान काळजी घेतेस, त्यामुळे आमचं बाळ आम्ही नक्कीच तुझ्याकडे सांभाळायला देऊ. तर जीवा म्हणतो की हो, आमचं बाळ तुझ्याकडे अगदी सुरक्षित असेल, आम्हाला खात्री आहे. तर त्यानंतर आर्या सर्वांसमोर म्हणते की जीवानी नंदिनीचं तोंड गोड केलं, पण आता या दोघांचं तोंड गोड मी करणार आहे, असं म्हणत आर्या दोघांनाही गोड भरवते आणि त्यांना आनंदाची बातमी दिल्याबद्दल आणि आपल्याला आई व्हायला दिल्याबद्दल त्या दोघांचंही तोंड गोड करते. तर त्यानंतर आर्या त्या दोघांनाही जवळ घेते आणि म्हणू लागते, दोघंही असेच कायम खुश राहा. घरातील सर्वजण खूप खुश असतात आणि आर्याला म्हणतात, चल चल आर्या, तू सुद्धा जेवायला बस. आता आर्या जेवायला बसते. तर त्यानंतर नंदिनी म्हणते, ॲक्च्युली मला तुम्हा सगळ्यांना थँक्स बोलायचं आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एकत्र येत इतके छान आनंदाने माझा बड्डे सेलिब्रेट केलं, मला हे सरप्राईज दिलं, त्यासाठी खरंच थँक्स. म्हणजे माझ्या आयुष्यातला माझा हा सगळ्यात बेस्ट बड्डे होता. आणि आता तर असं वाटतंय की आयुष्यातला सगळा त्रास, सगळी दुःख, सगळे वाईट क्षण आयुष्यातून निघून जाणार आहेत आणि आता फक्त आयुष्यात सुख आणि सुखच असणार आहे. हसायला एक नवं कारण मिळालं. खरंच थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद. तर त्यानंतर नंदिनी आणि जीवा आर्याच्या हॉस्पिटलला येतात. तर नंदिनी पुन्हा एकदा आर्याचे आभार मानते. तर जीवासुद्धा म्हणतो, हो खरंच आर्या, तू अगदी देवासारखी धावून आली आहेस. तर आर्या म्हणते, हो पण खरं सांगायचं तर मी सगळ्यात खुश आहे, कारण मला एक छान फॅमिली मिळाली. त्यामुळे तुम्हा दोघांना सांभाळायची जबाबदारी, तुम्हा दोघांना आनंदात ठेवायची जबाबदारी ही माझी, आणि आता मला सांभाळण्याची आणि मला पॅम्पर करण्याची जबाबदारी ही तुम्हा दोघांची. तर जीवा म्हणतो, हो हो येस मॅडम. तर त्यानंतर जीवा म्हणतो, हो पण ऐका, सगळ्यात महत्त्वाचं आर्या, आता घरी असताना आपण तिघांनी एकत्र बोलणं हे आता शक्य नाही, कारण आपण जर तिघं एकत्र बोलत असू तर वसू आत्या आपल्या बोलण्याकडे लक्ष देऊन असणार. कारण आज बघितलं ना वसू आत्याने आपल्याला कसं पकडलं. तर आर्या म्हणते, हो रे, पण जीवा तू काही हिरोगिरी केलीस खरंच हा. तर नंदिनी म्हणते, बस बस, आता उगाच त्याचं कौतुक करू नकोस. आता जर तू त्यांचं कौतुक केलं ना तर उद्या खिडकीतून उड्याच मारत बसतील. तर जीवा म्हणतो, हो आता दरवाजातून नाही येणार, डायरेक्ट खिडकीतूनच. आता आर्या आणि जीवा यांची मज्जा मस्करी चालू असते. नंदिनी मात्र दोघांकडेही रागाने पाहताच दोघेही तोंडावर बोट घेत शांत होतात. तर दुसरीकडे आता देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. तर आता काव्या तिची लिस्ट पाहत असते. आता पार्थ येत म्हणतो, झाली आहे का तयारी, निघूयात का आपण? तर काव्या म्हणते, हो पण देशमुख आपल्या लिस्टप्रमाणे संतोष यांचं घर पहिलं लागतं, त्यामुळे आपण तिथे जायचं आहे. तर पार्थ म्हणतो, हो काहीच हरकत नाही, ते सगळं जाऊ देत, पण हे सगळं नीट आहे का बघा. असं म्हणत आता पार्थने भरलेलं बास्केट तो काव्याला दाखवतो. काव्या म्हणते, काय हे सगळं? अहो आपण अपघातग्रस्त लोकांना भेटायला जातोय, कुठे पिकनिकला जात नाही आहोत, काय हे सगळं काही? तर पार्थ म्हणतो, माहीत आहे मला, पण कसं आहे ना, भावी IAS काव्या पार्थ देशमुख, पण तुम्ही लोकांसाठी लढताय, पण या सगळ्यासाठी माझा तुम्हाला फुल पाठिंबा आहे. पण IAS काव्या, आता तुम्ही आई होणार आहात, मग आता हे सगळं काही भावी माझ्या बाळाच्या होणाऱ्या आईसाठी. वाटेत जर भूक लागली तर अरबट सरबट खायला नको, की ज्याच्यामुळे माझ्या बायकोला, माझ्या बेबोला आणि माझ्या बाळाला त्रास होईल. त्यामुळे आता काही फ्रूट्स घेतली आहेत आणि डबाही जेवणाचा घेतलेला आहे आणि थोडा ज्यूसही घेतलेला आहे. म्हणजे काय आहे, तुम्हाला जे खावंसं वाटेल ते तुम्ही खाऊ शकता.
तर आता पार्थ काव्याला म्हणतो, काय आहे ना काव्या, तुम्ही लोकांसाठी लढताय, लोकांवर होणारा अन्याय तुम्हाला सहन होत नाही आणि म्हणून हे सगळं काही चालू आहे. मग हे चालू असताना एक नवरा म्हणून तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. मग नको का मी तुमची काळजी घ्यायला, असं म्हणत पार्थ आता काव्याला समजावत असतो. आता पार्थचं म्हणणं काव्यालाही पटलेलं असतं. काव्या म्हणते, चला आपला पहिला विटनेस संतोष शिंदे, असं म्हणत आता काव्या आणि पार्थ त्यांच्या मिशनवर जाण्यासाठी सज्ज झालेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनी घाबरतच जीवाला म्हणते, जीवा सगळं काही नीट होईल ना, आपण प्रयत्न करतोय तरी पण मला भीती वाटते. जीवा म्हणतो, आपण दोघं एकत्र आहोत ना, मग काळजी करायचं काहीच कारण नाही. तर आता जीवा आणि नंदिनी इथे आर्याच्या हॉस्पिटलला आलेले असतात. आता त्यांच्यासोबत वकीलही आलेले असतात. आता करारानुसार वकील म्हणू लागतात, या करारानुसार जन्मेजय देशमुख आणि नंदिनी देशमुख यांच्या बाळाला जन्म देण्यासाठी सरोगेट मदर म्हणून आर्या सामंत स्वतः तयार आहेत, असं म्हणत आता आर्याची सही घेत असतात. आर्या जीवा आणि नंदिनीकडे पाहते तर जीवा नंदिनी आर्याकडे पाहत असतात. आता या करारावर आर्या सही करेल की नाही, आर्या नंदिनी आणि जीवाच्या बाळाला जन्म द्यायला अगदी कायदेशीररित्या तयार होईल की नाही, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.